14 गावातले सर्व विकास समितीचे पदाधिकारी आणि मी असणाऱ्या आपल्या अधिवेशनामध्ये सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आपले लाडके नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो। देवेंद्र फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली असता की 14 गावं नवी मुंबई महापालिकेमध्येच राहावी अशी आम्ही आग्रहाची मागणी केली आणि जो निधी लागेल आम्हाला 14 गावांना जो विकास करण्यासाठी मूलभूत गरजांसाठी तो निधी आम्हाला देण्यात यावा। पहिलाही आपण त्यांच्याकडे मागणी केली होती, कालही मागणी केली आणि मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक अशी भूमिका बजावली। एक चांगला विषय साहेबांनी हाताळला त्याबद्दल मी फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली। सर्व समितीचे सदस्य आणि मी स्वतः उपस्थित होतो। शिंदे साहेबांनी पण सकारात्मक भूमिका घेऊन लगेच अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून ज्या सुविधा लागतील त्या सुविधा देण्याचं आम्हाला एक आश्वासन बोलण्यापेक्षा डायरेक्ट कारवाईच केली आणि निधीच्या संदर्भात पण मोठ्या प्रमाणात या 14 गावांना निधी देण्याचे मान्य केलं। आज सर्व भेट घेऊन आणि मग आम्ही सर्व विकास समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मी सर्व अतिशय आनंदित झालेला होतो की बाबा 14 गावांना एक आपल्याला मूलभूत कामांसाठी आपल्याला सुविधा निधी मिळणार आहे। आदेश दिलेत का? नवी मुंबई महापालिकेला दत्तक घेण्याचे आदेश कालच साहेबांनी दिलेले आहेत आणि लगेच दत्तक जमा करायला सुरुवाती झाली। जिल्ह्याचे आपले CO त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं। त्यांनाही सांगितलं की बाबा हे दप्तर आणि ज्या सुविधा लागतील तेही देण्यात याव्या असं साहेबांनी काल सांगण्यात आलं।